हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज आपण खरं तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक शेअर करणार आहे. तो म्हणजे काय, तर मधुबाला ब्लाऊजची कटिंग. सो बघा, खरं तर मधुबाला ब्लाऊजची पेपरवर कटिंग कशा पद्धतीने करायची, कॅल्क्युलेशन, लुझिंग, मार्जिन, मार्किंग हे सगळं मी तुम्हाला अगदी सविस्तर याआधी सांगितलेलं आहे. आणि तो व्हिडिओ म्हणजे आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे. सो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ बघून मधुबाला ब्लाऊजची सहजच परफेक्ट कटिंग करता येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण जे काही करणार आहोत ते काय आहे की पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक कशा पद्धतीने कटिंग करायची. कारण मधुबाला ब्लाऊज मध्ये ना कटिंग केल्यानंतर अस्तरवर ठेवताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करावं लागतं. तर ते कशासाठी, तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. त्याचबरोबर बऱ्याचदा आपण मधल्या शेपसाठी वेगळं फॅब्रिक यूज करतो आणि जो काही आपला बाहेरचा शेप असतो त्यासाठी वेगळं फॅब्रिक यूज करत असतो. सो कलर कॉम्बिनेशन कसं मॅच करायचं, कशा पद्धतीने कटिंग करायची, तर हेच आज आपण अगदी सविस्तर बघणार आहोत. कुठे कसं मार्जिन ऍड करायचं, कुठला पार्ट कुठे बसवायचा, कुठे जॉईंट पाहिजे नाही, कारण इथे हुकलूक पट्टी नाहीये. सो त्यामुळे ह्या गोष्टी कटिंग करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे अस्तरवर सुद्धा आपल्याला मार्जिन काही ऍड करायचं आहे आणि नंतर मग अस्तर म्हणजे कटिंग झालेल्या अस्तरचे पार्ट ठेवून मेन फॅब्रिक कट करायचं आहे. सो हे अगदी सविस्तर, जेवढं शक्य आहे तेवढं साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मग तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मधुबाला ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की पेपर कटिंग आपली ऑलरेडी झालेली आहे. आणि मी तुम्हाला मगाशीच बोलले की पेपर कटिंगचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे. सो त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते, जेणेकरून मधुबाला ब्लाऊजची कटिंग कशी करावी पेपरवर तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल. आता आज आपण इम्पॉर्टंट स्टेप्स घेणार आहोत, ती म्हणजे पेपर कटिंग ठेवून अस्तर मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं ते. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही मार्जिन एक्स्ट्राचं ऍड करायचं असतो. सो इन डिटेल मी तुम्हाला हे सगळं सांगते. ठीक आहे, सो बघा, इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याचबरोबर साडीचा थोडासा कपडा घेतलेला आहे. तर तो कशासाठी तर ते देखील मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आणि इथे मॅचिंग अस्तर सुद्धा घेतलेला आहे. सो चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला आता पेपर पॅटर्न ठेवून जे काही आपलं अस्तर आहे तर ते कटिंग करायचं आहे. सो मग मी इथे हे अस्तर घेते. खरं तर मी डायरेक्ट ताग्यातूनच अस्तर आणते. सो त्यासाठी काय करते, मी ह्या पद्धतीने फोल्ड करून बघते किती लागतंय आणि जेवढं लागणार आहे तेवढं आपल्याला इथे कटिंग करून घेते. सो मी सगळ्यात आधी हा पार्ट ठेवून बघितलेला आहे. तर एवढं घडी जर घेतली तर आपल्याला अस्तर व्यवस्थित पुरते, ऍटलिस्ट फ्रंट आणि बॅक पार्टसाठी तरी पुरते. सो मग आपल्याला एक्स्ट्रा अजून लागलं तर आपण मग घेऊ शकतो. ठीक आहे, सो मग कटिंग करणं सोपं जावं, तुमच्याही सहज लक्षात यावं, कारण व्हिडिओमध्ये खूप मोठा पण जागा वन टाइम कव्हर होत नाही. तर वन पार्ट आपल्याला इथे ठेवून मार्क करून कट करावे लागणार आहे. सो त्यामुळे मग मी काय करते, आधी हा पार्ट ठेवून घेतलेला आहे. सो जेवढं लागतंय तेवढं अस्तर साईडला कटिंग करून घेते आणि मग त्यानंतर आपण इथे बाकीचं जे काही पार्ट्सला उरणार नाही तर तिथे आपण अस्तर यूज करू शकू. तर बघा, मग इथून आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि बाकीचं अस्तर मी सध्या साईडला ठेवते. त्यानंतर हे अस्तर ह्या पद्धतीने ओपन करायचं आहे आणि बघा, उभी घडी घालून घ्यायची आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस आपण ब्लाऊजची कटिंग करतो तर वन टाइम आपले दोन्ही साईडचे पार्ट सोबतच कटिंग होत असतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस डबल फोल्ड करून पार्ट हा कट करायचा असतो. सो इथे सुद्धा बघा, मग मी हे डबल फोल्ड करून घेतलं आणि यावर आता आपल्याला सगळ्यात आधी ठेवायचं आहे बॅक पार्ट. आता हा बॅक पार्ट ठेवल्यानंतर कडेकडेने चॉकने आपल्याला मार्किंग करायची आहे. सो काय करायचं बघा, आहे तेवढंच मार्किंग करायची आहे. म्हणजे बॅक पार्टला आपल्याला कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये. जेवढं आपलं पेपरवर पॅटर्न आहे ना, सेम त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे चॉकच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, सो बघा, मुंड्याचा शेप वगैरे फक्त व्यवस्थित येईल याची आपल्याला तेवढी इथे खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण खरं तर बॅक पार्टची इथे मार्किंग करून घेतली. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंगही करून घ्यायची आहे. सो इथे सुद्धा कटिंग करताना आपल्याला काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं नाहीये. म्हणजे मार्किंग जी करणार आहोत आपण परफेक्टच मार्किंग करणार आहोत, काहीच कुठेच आपल्याला एक्स्ट्रा इथे घ्यायचं नाहीये बॅक पार्टला तरी. ठीक आहे, सो मग सेम आहे तेवढंच आपल्याला इथे कटिंग करायची आहे, जी चॉकची मार्किंग आहे सेम त्यावरच. सो बघा, मग मुंड्याच्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश आपला
मुंड्याचा शेप अजिबात चेंज होणार नाही याची काळजी घेत आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा मग फायनली खरं तर बॅक पार्टची आपली अस्तरची तरी इथे मार्किंग झालेली आहे. ठीक आहे, आय होप सो हे तुमच्या लक्षात आलं असेल. काहीही अवघड नाहीये, फक्त पेपर पॅटर्न आहे तसंच ठेवलं. फक्त लक्षात राहू द्या, डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि गळ्याची साईड आपण बंद बाजूनी ठेवली. ठीक आहे, त्यानंतर आता हा जो काही आपला फ्रंट पार्ट आहे तर तो ठेवून आपल्याला इथे कटिंग करायची. सो मधल्या टक्सला इथे मी एक पिन लावून घेतलेली आहे आणि हा पार्ट आपला इथे ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हा ठेवल्यानंतर याला सुद्धा आपल्याला कडेकडेने मार्किंग करायची आहे. ती सुद्धा आहे तशीच मार्किंग. ठीक आहे, मी एकदा गळा रुंदी चेक करते, कारण पुन्हा आपल्याला फिटिंगला वगैरे प्रॉब्लेम यायला नको यासाठी. सो बघा मग चॉकच्या सहाय्याने मी इथून स्टार्ट केलेला आहे सगळ्यात आधी आणि कडेकडेने आहे तशीच मार्किंग करायची आहे. कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही. बघा म्हणजे पहिली बेसिक स्टेप आहे की आहे तशी मार्किंग करून घ्यायची असते. ठीक आहे, सो बघा इथे सुद्धा मार्किंग केली. त्यानंतर काय करायचं, आता हा जो काही आतला शेप आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे. सो इथून पूर्ण आपल्याला इथे लक्षात राहू द्या, बंद बाजूच्या साईडने तो पार्ट आलेला आहे आपला. हा म्हणजे कशा पद्धतीने ठेवायचं पेपर पॅटर्न हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता यानंतर काय करायचं, किंचितचं कडेकडेने आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं. म्हणजे इथून खाली पूर्ण शोल्डर पासून घेतलेलं नाहीये, फक्त हा जो काही शेप स्टार्ट होतो ना तिथे, म्हणजे पाव इंच अर्धा इंच तुम्हाला स्टिचिंग करताना किती मार्जिन लागतात हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. सो बघा मग मी इथे किंचितचं थोडं थोडं मार्जिन ठेवत मार्किंग करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित. आपला शेप अजिबात चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण ह्या शेपसाठीच खरं तर आपण खूप काळजीपूर्वक हे कटिंग वगैरे केलेली आहे. ठीक आहे, आता ही मार्किंग झाल्यानंतर हे कट करायचं आहे. सो बघा इथून मी स्टार्ट केलेलं आहे कटिंग करायला. इथून हे इझिली कट केलं. त्यानंतर साईडने सुद्धा आपला आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सो बघा मग मी इथेही कटिंग केली आणि मुंड्याचा शेप तर तुम्हाला माहित आहे की पुढच्या मुंड्याची आपण मार्किंग केली होती. खरं तर मी पेपर कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ते शेअर केलेलंच आहे आणि ते शोल्डरला सुद्धा आहे तसंच कटिंग करायचं आहे. कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायची गरज नाहीये. फक्त मेन पॉइंट आहे की बघा आता हे जे काही कडेचं आहे ना तर हे आपल्याला कट करायचं आहे ह्या पद्धतीने. इथपर्यंत कट केल्यानंतर जे काही आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे पाव इंच, तर अगदी त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, सो अगदी सावकाशपणे, अजिबात पुढे मागे होऊ देऊ नका, कारण की आधीची जी मार्किंग आहे तर ती परफेक्ट आहे आणि नंतर एक मार्किंग केलेली आहे तर ते पाव इंच आपण इथे मार्जिन ऍड केलेलं आहे. तर तुम्ही टेपच्या 3 लाईन एवढंही मार्जिन इथे ऍड करू शकतात जर स्टिचिंग करताना हे मार्जिन तुम्हाला कमी वाटत असेल तर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ह्या पार्टची तर आपली इथे मार्किंग झालेली आहे. पेपर आपण टक्स पॉइंटच्या तिथे फोल्ड केलेला होता, लक्षात राहू द्या. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, नाही तर चुकून आहे तसंच तुम्ही कट कराल. तर मी पिन लावून घेतली होती. तुम्ही जर नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आता जो काही आपला मधला पोर्शन होता तर तो कट करायचा. त्यासाठी सुद्धा आपल्याला डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे. त्याचबरोबर तो बघा बरोबर बंद बाजूच्या साईडने आपल्याला पेपर पॅटर्नचा हा पार्ट ठेवायचा आहे. तर हा पॉइंट सुद्धा इथे खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने आहे तशी सगळ्यात आधी आपण मार्किंग करून घेऊयात आणि मग नंतर कुठे किती ऍड करायचं आहे एक्स्ट्राचं मार्जिन तर ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, टक्सची पण बरोबर इथे मार्किंग करून घेतली. ओके, ह्या पद्धतीने आधी मार्किंग केली. यानंतर काय करायचं आहे बघा, आता कडेने आपल्याला इथे पाव इंच एवढं एक्स्ट्रा घेतलं तरी चालणार आहे आणि साईडनी ना टेपच्या 3 लाईन किंवा अर्धा इंच एवढं तर मार्जिन आपल्याला लागणार आहे, कारण की साईडचा जो काही आता आपण जस्ट पार्ट कट केलेला आहे तर तो जॉईन करण्यासाठी इथे आपल्याला मार्जिनची गरज ही पडणारच आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. सो इथे बघा पाव इंच एवढंच ठेवलेलं आहे गळ्याच्या साईडने आणि बाकीचं संपूर्ण साईडने आपण अर्धा इंच मार्जिन इथे ऍड केलेलं आहे. लक्षात राहू द्या, हे छोटे मोठे पॉइंट्स तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहे, म्हणजे तुम्ही कधीही मधुबाला ब्लाउजची इझिली परफेक्ट अशी कटिंग करू शकाल, कुठलीही साईज असली तरी सुद्धा. ठीक आहे, सो बघा मग फायनली या पार्टची सुद्धा आपली अगदी परफेक्ट अशी खरं तर इथे मार्किंग झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे. एक्स्ट्राचं किती मार्जिन ऍड करायचं आय होप सो हे देखील तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. सो अशा पद्धतीने अस्तरवर आपली इथे मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. बाहीची कटिंग बाकी आहे, तर बाही ही डिझाईनची आहे. सो त्यामुळे मग मी बाहीची कटिंगचा आणि डिझाईनचा दोन्ही सोबतच व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल. ठीक आहे, आता हे अस्तरचे पार्ट ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे. सगळ्यात आधी साडीचा थोडासा कपडा मी इथे घेतलेला आहे
आणि आता त्या कपड्यामध्ये आपल्याला हा जो काही मधला आपला पोर्शन आहे तर तो स्टिच करायचा आहे. सो बघा मग इथे सुद्धा आता कडेकडेने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे सगळ्या साईडने. नंतर तर आपण ते कट करतच असतो, पण तुम्हाला माहित आहे की अस्तरच्या पार्टवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. सो म्हणूनच इथे सुद्धा मी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हे कटिंग केलेलं आहे. त्यानंतर आता पुढचे पार्ट सुद्धा आपण 1 बाय 1 इथे कट करून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने ब्लाऊज पीसची अगदी परफेक्ट अशी घडी घालून घ्यायची आहे. त्यावर ठेवायचं आहे आपल्याला बॅक पार्ट. आणि आता बॅक पार्ट सुद्धा आपल्याला सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत खरं तर कट करून घ्यायचं आहे. सो ते सुद्धा अगदी व्यवस्थित सरळ. ठीक आहे. सो बघा मग इथून सुद्धा एक्स्ट्राने मार्जिन घ्यायचं आहे. फक्त बंद बाजूच्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायची गरज नाहीये. बाकी सगळ्या साईडने आपल्याला अगदी व्यवस्थित एकसारखं थोडंसं एक्स्ट्राचंच मार्जिन ठेवत हे कट करून घ्यायचं आहे. सो बघा मग फायनली आपण इथे हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो कट केला, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं झालेलं आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल की अस्तर कसं कट करायचं आणि अस्तरचा पार्ट ठेवून मेन फॅब्रिकला किती एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं. ठीक आहे. बॅक पार्टला तर जेवढं पेपर पॅटर्न होतं तेवढंच घेतलं आपण अस्तरवर, फक्त मेन फॅब्रिक एक्स्ट्रा घेतलं आणि बाकीचे पार्ट्स तर आपण एक्स्ट्रा घेतलेच आहे, तर ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आता बघा हा पार्ट सुद्धा इथे ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित. आणि आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे सुद्धा सगळ्या साईडनी खरं तर आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत हे कट करून घ्यायचं आहे. सो बघा मग मी इथे हे कटिंग करून घेतली. त्यानंतर इथे साईडने सुद्धा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे. एवढंच नाही, तो मुंड्याच्या साईडने सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन लागणार आहे. वरच्या साईडला तुम्हाला कार्ड दिसतोय तर तो आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे. तर पुढे डिझाईनच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही सरळ ठेवलं बघा, तिथून काहीही कट केलेलं नाहीये. तर स्टिचिंग करताना जेव्हा वाटेल तेव्हा मी मेन फॅब्रिकचा मधला पोर्शन कट करेल, पण सध्या काही कटिंग केलेला नाहीये. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे, म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचे दोन्ही पार्टची आपण कटिंग केली. मधल्या शेपसाठी आपण साडीचा कपडा इथे यूज केलेला आहे आणि संपूर्ण कटिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे. म्हणजे आपले जे काही पेपर पॅटर्न आहे तर ते ठेवून अस्तरचा पार्ट कसे कट करायचे, अस्तरवर किती मार्जिन ऍड करायचं, त्यानंतर अस्तरचे पार्ट ठेवून मेन फॅब्रिकवर किती मार्जिन ऍड करायचं. सो हे सगळं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. बंद बाजूच्या साईडने कुठला पार्ट ठेवला गेला पाहिजे, डबल फोल्ड कपडा कधी करायचा, कसा करायचा, सो हे सगळं इन डिटेल सांगितलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला सुद्धा नक्कीच परफेक्ट जमेल. फक्त एवढंच आहे की अस्तरवर आपण बऱ्याच ठिकाणी एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे पेपर पॅटर्न पेक्षा. सो कुठल्या पार्टला किती मार्जिन ऍड करायचं तर हे तुम्ही ड्रॉइंग काढून तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून नंतर कधीही तुम्हाला ते वहीमध्ये बघून कुठल्याही साईजची परफेक्ट मधुबाला ब्लाऊजची सहजच कटिंग करता येईल. खरं तर पेपर पॅटर्नच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. सो पेपर पॅटर्न ठेवून मेन फॅब्रिक अस्तर ह्याच पद्धतीने कट करा. जर का तुम्ही पेपर पॅटर्न आहे तेवढंच हे पार्ट्स कट करून जर ब्लाऊज स्टिच केला तर ब्लाऊज चुकू शकतो. सो त्यामुळे मग आठवणीने वहीमध्ये ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ड्रॉ करून व्यवस्थित टिप्स ट्रिक्स नोट डाऊन करून ठेवायचे आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि जर यामध्ये तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग फायनली आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. तेही असंही मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंग फिटिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं करता यावं. सो खरं तर यासाठी या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.